हॅलो अँड वेलकम बॅक. आज आहे संडे आणि आजचा व्लॉग आहे फुल ऑन प्लांट्स, फूड, फॅमिली आणि फन. तर आजच्या व्लॉग मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही छान छान रेसिपीज. संडे म्हटलं की काहीतरी स्पेशल व्हायलाच हवं. तर आज मी तुमच्यासोबत एक पनीरची मस्त महाराष्ट्रीयन मसाल्यांमध्ये रेसिपी शेअर करणार आहे. संडे म्हणजे फक्त सुट्टी नसते. आठवडाभराच्या धावपळीनंतर संडे आपल्याला आठवण करून देतो की फॅमिली सोबत घालवलेला वेळ सगळ्यात प्रिशियस असतो. तर संडेला रुटीन थोडं वेगळं असतं, म्हणजे कामं निवांत होत राहतात. त्यामुळे मी आज सकाळी उठल्याबरोबर पहिले बाल्कनीमध्ये आलीये. हिवाळ्यात प्लांट्सला थोडी एक्स्ट्रा केअर लागते, कारण थंडीमुळे त्यांची ग्रोथही थोडी स्लो होते. थोडं पाणी स्प्रे करणं प्लांटसाठी खूप रिफ्रेशिंग असतं. लीव्स क्लीन राहतात आणि प्लांट्स अजून फ्रेश दिसतात. मी रोज जास्त पाणी देत नाही, फक्त इतकं स्प्रे करते की प्लांट्स हायड्रेटेड राहतील. प्लांट्सची केअर म्हणजे कन्सिस्टन्सी. हा छोटासा रुटीन पण मला खूप पीस देतो. प्लांट सोबत वेळ घालवला की मन रिलॅक्स होतं. तर इथे मी या पॉटमध्ये मनी प्लांट्सचे कटिंग्स लावणार आहे. तर त्यासाठी मी या ग्लास पॉटमध्ये छान स्वच्छ पाणी टाकून घेतेय. आणि मनी प्लांट पाण्यामध्ये पण खूप सुंदर ग्रो होतं. काही दिवसानंतर या ब्रांचेसला मस्त रूट्स यायला सुरुवात होते. माझ्याकडे असे भरपूर प्रकारचे मनी प्लांट्स आहेत जे पाण्यामध्येच मी ठेवलेले आहेत आणि ते भरपूर दिवस टिकलेलेही आहेत. फक्त प्लांट्सचं जे पाणी आहे ते चेंज करत राहायचं, म्हणजे एक आठवडाभरात एकदा पाणी चेंज करायचं, म्हणजे ते पाणी स्वच्छ राहतं. आणि मनी प्लांटची ग्रोथ पाण्यामध्येही खूप सुंदर होते. तुम्ही बघू शकता याची पानं किती सुंदर दिसत आहेत आणि हे भरपूर दिवस टिकतंही. आणि मला असं वाटतं ना की मनी प्लांट एवढं लो मेंटेनन्स प्लांट कुठलंच नसेल. प्लांट सोबत थोडा वेळ घालवला ना की मन ऑटोमॅटिक शांत होतं. प्लांट काही बोलत नसले तरी खूप काही शिकवतात. पेशन्स, केअर आणि पॉझिटिव्हिटी. रोज प्लांट सोबत थोडा वेळ घालवणं म्हणजे माझ्यासाठी एक छोटीशी थेरपी असते. तर आज मी ब्रेकफास्ट करणार नव्हते, त्यामुळे मग एक कोकोनट वॉटर घेतेय. सकाळी कोकोनट वॉटर घेतलं की बॉडी आणि माइंड दोन्ही फ्रेश फील होतात.
आत्ताच्या बिझी लाईफमध्ये घरात झाडं असणं म्हणजे खरंच एक ब्लेसिंग आहे. प्लांट्स आपल्याला थांबायला शिकवतात आणि नेचर सोबत कनेक्टही करून ठेवतात. त्यामुळे तुम्हीही घरामध्ये एकतरी प्लांट लावा. आणि मी बाल्कनीमध्ये छान टाइम स्पेंड केल्यानंतर आता पूजा करून घेतली. रोजची ही प्रार्थना मला नेहमी ग्राउंडेड ठेवते. त्यानंतर छान धूप लावून घेतली. पूजा करते वेळेस धूप लावली की मन अगदी प्रसन्न होतं आणि घरातलं वातावरणच चेंज होऊन जातं. धूप लावल्यामुळे ना घरातली निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करते. तर चला आता जाऊया किचनमध्ये. आणि आज मी तुमच्यासोबत एक पनीरची खूप छान आणि इझी रेसिपी शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्लॉग न स्किप करता लास्टपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ती रेसिपीही कळून जाईल. आणि तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुमच्या घरामध्येही सर्वांना खूप आवडेल. तर आज मी पनीरची भाजी करणार आहे, पण ती ग्रेव्हीची भाजी न करता मी त्यात यूज करणार आहे काळा मसाला. म्हणजे आपण वांग्याच्या भाजीसाठी जसा मसाला करतो तोच मसाला आपण पनीरच्या भाजीसाठी यूज करू शकतो. जर तुम्हाला हॉटेलमधली ती ग्रेव्ही आवडत नसेल ना, ऑरेंजवाली मखनी ग्रेव्ही, तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर त्यासाठी मी सर्वात पहिले खोबरं भाजून घेतलं आणि आता मी गॅसवरती कांदा आणि टोमॅटो छान भाजून घेतेय. आणि जेव्हा आपल्याकडे कमी टाइम असतो तेव्हा आपण ही ग्रेव्ही खूप इझिली बनवू शकतो. तर इथे कांदा आणि टोमॅटो छान भाजल्या गेले आहेत. आता मी याला काढून घेतेय. तर इथे मी खोबरं, आलं लसूणची पेस्ट, कांदा आणि टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीरही ऍड करणार आहे यात. आता मी याची छान पेस्ट करून घेते. आता एका पॅनमध्ये ऑइल ॲड केल्यानंतर मी इकडे पाणी गरम करायला ठेवलं. मग त्यात ॲड करायचं जिरं, काळा मसाला, रेड चिली पावडर, हळद, धने पावडर, रोजचे आपले बेसिक मसाले. आणि हे मसाले 1 मिनिटभर ऑइलमध्ये छान परतून घ्यायचे. आणि लगेच आपण जी पेस्ट करून घेतली आहे कांदा आणि खोबऱ्याची ती ॲड करायची. आणि यालाही 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचं. याला खूप जास्त वेळ कुक करण्याची गरज नाही पडत, कारण आपण ऑलरेडी हे सगळं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर मी यात ॲड करते चवीनुसार मीठ. आणि इकडे मी पनीर्सचे असे छोटे छोटे क्यूब्स कट केले आहेत आणि हे आहे थोडंसं फ्रोझन पीस. तर आपला मसाला छान परतून झाल्यानंतर आता त्यात हे ॲड करून घेऊ. आणि जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही त्यात कुठलाही मसाला ॲड करू शकता, किंवा मग गरम मसालाही ॲड केला तरी छान टेस्ट येते. मग यात टाकून घेतली मी थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर. आणि आता गरम पाणी टाकून घ्यायचं यात. आणि बस 5 ते 10 मिनिटात आपली पनीरची छान भाजी बनून रेडी होते. आणि एवढी टेस्टी बनते ना ही भाजी. सो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा कशी बनलेली ते. आणि आज मला पोळ्या करायच्या होत्या, कारण आमच्या पोळीवाल्या मावशींची सुट्टी होती. मग पटकन पोळ्या करून घेतल्या.
आणि मस्त जेवण केल्यानंतर दुपारी थोडा आराम केला आणि मग आम्ही निघालो बाहेर, कारण आम्ही वीकेंड्सला एक दिवस तरी बाहेर जातोच, कारण नेहमी घरात बसूनही कंटाळा येतो. त्यामुळे मग म्हटलं थोडंसं बाहेर जाऊन येऊ. तर आम्ही जातोय आज ॲमेनोरा मॉल मध्ये आणि माझ्या घराच्या खूप जवळच आहे मॉल. आणि माझ्याकडे ना एक वॉटर फाउंटन आहे, मला त्यासाठी भरपूर कॉमेंट्स आलेल्या, तर मी ते ॲमेनोरा मॉल मधूनच ॲट होम मधून घेतलेलं आहे. तर मी आज त्या शॉपला पण व्हिजिट करणार आहे. सो तुमच्यासोबत काही प्रोडक्ट्सही शेअर करेल, त्यासाठी व्लॉग न स्किप करता बघा. तर त्या शॉपमध्ये गेल्यानंतर हे सुंदर असे प्लांटर्स दिसले आणि हे प्लांटर्स छान सिरॅमिकचे होते आणि क्वालिटी वाईजही खूप मस्त होते. यांची क्वालिटी छान असते आणि या प्लांटरची प्राइस आहे 799, जी मला अफोर्डेबल वाटली, म्हणजे क्वालिटी ही तशी छान आहे. आणि हे आहे त्यांचं आर्टिफिशियल प्लांटचं कलेक्शन आणि हे सेम प्लांट मी यांच्याकडनंच घेतलेलं आहे या शॉपमधून. आणि माझ्याकडे ना हे सेम स्टँड आहे सोफ्याच्या कॉर्नरला ठेवलेलं आणि मला हे 50% ऑफ मध्ये मिळालेलं. तर याची आता प्राइस आहे 6000, पण मला हे 3000 मध्येच मिळालेलं. याच्यावरती आपण छान प्लांट्स ठेवू शकतो आणि एखादा कॉर्नर एवढा छान दिसतो की आपण इमॅजिनही नाही करू शकत. आणि अशा ज्या गोष्टी आहेत ना, त्या ऑफर जेव्हा असते ना तेव्हा घेतल्या की छान प्राइस मध्ये येतात. आणि मला हे खूप सुंदर वॉल आर्ट्स दिसले जे नवीन आलेले आहेत. त्यानंतर मग मॉलमध्ये थोडा टाइमपास केला आणि मग गेलो जेवण करायला, कारण वीकेंड म्हटलं की बाहेर एक टाइम तरी जेवण होतच. आणि आज माझे युट्यूबला 200 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले, सो आम्ही थोडंसं सेलिब्रेट करायचं डिसाईड केलेलं. हा माझ्यासाठी फक्त एक नंबर नाहीये, तर हा तुम्ही माझ्यावरती ठेवलेला विश्वास आहे. थँक्यू सो मच ईच अँड एव्हरी वन ऑफ यू. स्मॉल माइलस्टोन बट बिग मोटिवेशन. तुमचं प्रेम आणि एनकरेजमेंट मला रोज थोडंसं पुढे जायला अजून इन्स्पायर करतं. 200 फॉलोअर्स म्हणजे खूप जास्त नाहीयेत, पण तुम्ही माझ्यावरती ठेवलेला हा विश्वास आहे आणि हे फक्त तुम्ही माझ्यावरती दाखवलेल्या विश्वासामुळे शक्य झालं आहे. सो पुढे मी अजून चांगलं कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आम्ही आज डिसाईड केलेलं की बार्बेक्यू नेशनला डिनर करूया आणि मग तिथेच एक छोटासा केक पण कट केला 200 सबस्क्रायबर्सचा. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करतेय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आणि जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. लाईक आणि कॉमेंट्स करायला पण विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग टिल द एंड.